राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंता आणि अन्य अधिकारी यांचा सहभाग असलेल्या प्रमुख 7 संघटनांच्या कृती समितीनं 3 दिवसांचा संप पुकारलाय। महावितरणमधील एकतर्फी पुनर्रचना रद्द करावी आणि तिन्ही कंपन्यांमधील खाजगीकरणाविरोधात हा संप पुकारण्यात आलाय। या संपकाळात महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं। आमच्या मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्यानं आम्हाला संपावर जावं लागत असल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितलं। कर्मचाऱ्यांवर लादलेला हा संप आहे, यामुळे वीज ग्राहकांच्या गैरसोयीला शासनच जबाबदार असेल। आम्ही ज्या आदेशामध्ये बदल करण्याच्या सूचना केल्यात त्याची अंमलबजावणी व्हावी। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय। अशा प्रकारचा संप हा 9, 10, 11 तारखेला होणार आहे। हा संपूर्णपणे प्रशासन आणि शासनाने हा कामगारांच्यावर लादलेला संप आहे। त्यामुळे हा आमच्या गैरसोय व्हावी किंवा कोणत्याही प्रकारचं व्हावं हे हेतू नसून हा पूर्णपणे प्रशासनानं शासनानं हा आमच्या कामगारांच्यावर संघटनांच्यावर लादलेला संप आहे। त्यामुळे ह्या पूर्णपणे यामध्ये पूर्णपणे जो अन्याय झालेला आहे कामगारांच्यावर आणि त्याचबरोबर ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व्हिसमध्ये सुद्धा तफावत पडण्याची शक्यता आहे। या म्हणून हा पूर्णपणे शासन याला जबाबदार राहणार आहे। याचा गांभीर्याने विचार करून शासनानं हा जे काही एकतर्फी निर्णय घेतलेले आहेत हे संघटनेशी चर्चा करून त्याची माघार घ्यावी आणि सुचवलेल्या जे सूचना आहेत त्यांचा अंतर्भाव करून त्या दुरुस्त कराव्यात, अशी सर्व ह्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो आहोत। या संपात तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी तसंच कंत्राटी कर्मचारी सहभागी झालेत। त्यामुळे या संपाचा तिन्ही वीज कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही।